तुम्हाला कळालंच असेल की कशाचा आहे व्हिडिओ म्हणून. चला आज अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता कसं आहे, एवढं महागडं कोणी काही घेत नाहीये सामान, पण मी फर्स्ट टाइमच घेतलेलं आहे आणि ते पण ऑनलाईन कॅश दिली. ऑनलाईन नव्हतं केलं, सॉरी कॅश ऑन डिलिव्हरी नव्हती, ऑनलाईनच पे केलं. पण एवढी भीती होती मनामध्ये. आणि आपण 8 दिवस लागतात पार्सल येण्यासाठी. पण 8 दिवसाच्या अगोदरच येते, 2 दिवशी. भरपूर मी ऑर्डर करते मिशोवरून. आणि हे फर्स्ट टाइम एवढं, म्हणजे याची प्राइस पण जास्त होती. मनातली भीती पण वेगळीच होती. पण आणि घरच्यांना न सांगून आपण काही ऑर्डर केलं तर खूपच भीती वाटते बरं का. पण सगळ्याच घाईघाईत झालं. म्हटलं तर चला, मला गरज पण होती त्या वस्तूची. आता मुलांची स्कूल चालू झाले, त्याच्यामध्ये आपण भरपूर सामान ठेवू शकतो. आपल्याला भरपूर कपडे म्हणा, काही म्हणा. आता थंबनेलून तुम्ही बघितलंच असाल तर एवढं मोठं बॉक्स आहे तुम्हाला. चला आता हे बॉक्स खोलून घ्यायचा आहे. चल मला कट करणं. आमच्या घरात झगडे चालू झाले बरं का, की तो बोलतो मी खोलणार, मी बोलते मी खोलणार. पण म्हटलं तूच खोल. आता बघूया कसं पार्सल येत आहे म्हणून. कारण की असं मिस्टर बोलतात की काही गरज नाही आहे करायची आपल्याला पार्सल ऑर्डर, कारण की काही खराब येतात. पण भरपूर वेळेस मी मिशोवरून घेतलेलं आहे तर माझं खराब वगैरे नाही आलं ना. म्हणजे कमीच पैशाचं घेते, पण ह्या वेळेस जास्त प्राईज होतं. आणि बघूया आता क्वालिटी कशी आहे ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि चांगलं असलं तर तुम्हाला नक्की प्रोडक्ट सांगणार आहे. खरंच तुम्ही हे परचेस करू शकता म्हणून. तर आता आमचा बाबू कट करणार आहे. तुम्हाला डायरेक्ट धावणार आहे की आपलं पार्सल कसं आहे म्हणून. चला मग आता बघूया. चला पार्सल बघा, एवढं मोठं आहे. आता काय पता लावता येतं का नाही हे बघा. बापरे, क्वालिटी ती एकच नंबर आलेली आहे. खरंच तुम्ही घेऊ शकता बरं का. कारण की याला खालीहून चाक सुद्धा आहे. हे बघा, म्हणजे आपण हॉलमध्ये, बेडरूम मध्ये आपलं सामान ठेवू शकतो, नेऊ शकतो. आणि क्वालिटी एकच नंबर आहे. प्राइस घेऊ ना, त्याच्यावर कचरा पडला तर. आता हे पार्सल भरपूर दूरवरून आलं होतं. 8 दिवस झाले हो ना, 8 दिवस झाले ना मी. हे बघा. आणि हे असं काय मोडले नाही काय? हे कसं आहे बाबा, आम्हाला काही सांगा. हे दरवाजा आहे समोरचा. हे असा दरवाजा आहे. हे बघा असं आहे. ऐकू, असा दरवाजा आहे तो समोरचा. आणि इझिली आपण पॅकिंग करू शकतो. समोर असं घे ना, व्हिडिओ दिसला पाहिजे ना. हे बघा, इझिली आपण पॅकिंग करू शकतो बॉक्स. आता मुलांचं त्याला क्लिप पण ऑलरेडी दिलेलं आहे बरं का. हे बघा, मला नाही आहे ना जोडता, तू जोड. तुम्हाला सगळं धावते जोडून पण. आणि खाली मेन गोष्ट चाकं आलेले आहे. चाकं खूप फायदेशीर आहे, कारण की आपण कुंकट पण जाऊ शकतो. मला नाही आहे ना त्याच्यामध्ये क्लिप सारखं आहे. तुटत नाही, पण मला नाही जमणार नाही. हे बघ, नाही जमणार मला. तूच कर, खालचं नको काढू. मला तेच वाटलं की आपण ऑर्डर केलंय, पण ते बसतंय का नाही, आपल्याला बसवता येते का नाही. हे बघा, काही ऑलरेडी बसलेलं आहे आणि काही असंच आहे. हे सांभाळू ना. क्वालिटी खूपच भारी आलेली आहे कपाटाची. याच्यामध्ये आपण बुक ठेवू शकतो. सगळं व्यवस्थित आपलं बसतंय. सामान व्यवस्थित बसतंय. डेली वेअरचे कपडे या तुम्ही चप्पल वगैरे पण ठेवू शकता. बसवलं का खालचा पॅड ठेवा. खालचा कशाचं आहे, आतमध्ये आहे का? वर ठेवून मग त्याचे कप्पे वाढवत जाईल. बास्केट सारखं आहे ना व्यवस्थित. हा क्लिप आहे, म्हणजे आपण इझिली काढू पण शकतो, बसू पण शकतो. अति उत्तम आहे. हा हळू ना, म्हणजे कारण की व्यवस्थित प्रेस केलं ना ते व्यवस्थित बसतंय. हे तर निघालं, मला तर काही समजायला. हे बघा, हे बॉक्स माझ्या मुलांनी व्यवस्थित थांब. हे बघा, पेटी सारखं दिसायला लागलं बॉक्स. तोडलं का? नाही, तोडलं नाही. आणि हे बघा, हे वरतून असं इथं हे पण आहे. थांबा एक मिनिट. हे बघा, आपले कपडे वगैरे आपण काढू शकतो सहजच आणि बंद करू शकतो. बुका पण बसतात ना तुमच्या. बुका पण बसतात. बुका
बुका बसतात. बुकासाठी पण घेतलेलं मी. मुलाचं व्यवस्थित व्यवस्थित राहतंय बुकं ठेवायसाठी. आणि आपलं हे पण राहतंय ठेवायसाठी, काय सामान वगैरे मेकअपचं सामान. आता परत मी एक हे चांगल्यात चांगलं आलं त्याच येते. आम्ही खोललं नाहीये व्यवस्थित नाही. हे बघ याची क्लिप पहिलीच आहे. आम्ही काहीच खोललं नाही. ते घे बॉक्स. मी थोडं प्रयत्न करून बघते. तुटलेलं नाहीये ते. हा हे प्लॅस्टिकचं आहे, तुटलेलं नाहीये. हे बघा म्हणजे ऑलरेडी जोडलेलं आहे. फक्त आपल्याला वरती करायचे त्याचे फाळके म्हणा का काय दरवाजे म्हणा. दरवाजे मला तर येईनाच. क्लिप आहे ना ती माझा मुलगाच बसवायला लागलाय. हा बसलंय माझ्या एकदम नाही एकदम म्हणलं भीती वाटते. परत आता दुसरं एक छोटंसं मी एक ऑर्डर करणार आहे. तर आताच नाही करणार, बघूया नंतर. कशासाठी की काय बाजू नको शांत बस. की आपलं हे कसं येतंय कसं नाही दुसरं एक घेणार आहे. कारण की वरती सामान मुलाचं प्रोजेक्टचं सामान काही आता सामान आपलं त्याच्यामुळे मी प्रोजेक्टचं सामान याच्यामध्ये नाही ठेवा. याच्यामध्ये कपडे वगैरे ठेवूया. आणि प्रोजेक्टसाठी मी परत दुसरं घेईन. ते पण तुमच्याबरोबर शेअर करा. आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की मला लिंक टाईप करा, DM करा. मी तुम्हाला लिंक शेअर करेन. कारण की पैसे गेले तरी पण आपल्याला व्यवस्थित वस्तू यायला लागली ना मग काय हरकत नाही. व्यवस्थित आली तर. आणि आपले पैसे चालले आणि व्यवस्थित वस्तू नाही आली तर मग त्याच्यामध्ये काहीच फायदा नाहीये. अरे त्याच आहे बाळा, त्याच आहे. उलट आहे इकडचं नाही इकडचं असं तुम्ही उलट बसला असं दरवाजा मम्मी दरवाजा एक दरवाजा बोलायचं इथे. आणि पॅकिंग पण खूप छान आली. पॅकिंग पण छान आली. सगळं व्यवस्थित आहे. नक्की मला DM करा, मेसेज करा. तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की तुम्ही घ्या बरं का. विषय स्वस्तच आहे. नक्की एकदा तुम्ही स्वस्त वस्तू लय स्वस्त पण नाही पण साधारण बरं आहे ना स्वस्त. कारण की आपल्याला आहे ना आम्ही सकाळपासून याची वाट बघत होतो की खरंच आपलं कधी येत आहे हे कबाट कधी येते. कारण की आम्हाला हे म्हणजे लावायसाठी काही कपडे वगैरे ठेवून देऊया म्हटलं. पण मग जरा लेट झाला. तर टाइम किती झाला 5:30 झाले. 5:30ला आला तरी आम्ही 2 दिवस स्वतः कॉल केला, त्यांनी केला. मग नंतर आलं पार्सल. लावली किती हे बघा एकदम असा बॉक्स आहे. इझिली चला तुमच्या पूर्ण आता आम्ही सेट करूया. तो एक घे. हा बस छान वाटायला लागलं ना. ते घे इकडं तू हे बसव ना क्लिप. हे गोल्डन आहे त्याची फक्त चिपकून घेऊन आपण थांब ना जरा. ते बसलंय हा हे बघ छान झालं. हे त्याचं हे झालं ते बसवायचं. थांब जरा 1 मिनिट बसून घ्यायचं. सगळं व्यवस्थित बसतंय. कारण की ते ऑलरेडी बसलेलं आहे. आपल्याला काही एवढं टेन्शन नाही आहे. फक्त ते त्या क्लिप बसवायच्या गॅस. कारण की त्यांनी सगळं व्यवस्थित हे केलेलं आहे. आम्ही आहे ना पहिल्या वेळेस बुक शेल घेतलेलं बरं का. पण ते आम्हाला अजिबात सेट करताच आलं नाही. आम्ही खूप परेशान झालो. पण ते जास्त एवढं छान पण नव्हतं आणि कमी प्राईसचं होतं. पण तरी पण 2-3 वर्ष इझिली आम्ही गेलं. ते 2-3 वर्ष बघत असेल व्हिडिओमध्ये. रॉंग बसायला काय झालंय. रॉंग कुठं बसलं. तू बसवता येत नाही. तू नको कर जाऊ मला कुठं तरी ढिलं झालं ना मग ते व्यवस्थित हे होत नाही. छोटेसं कपाट छान आहे. कुठे खालची की आहे आणि सगळ्यात वरची ही आहे. दरवाजा खुला. दरवाजा जास्त आवाज यायची का. मजबूत अजून किती पाहिजे मजबूत वेळ अजून फायबरचं आहे. तशा मानाने किती छान आलंय ते चिपकवायसाठी. ते आता काय 2 ब्लॅक येईन 2 गोल्डन.
याची सोबतची बसते एकमेकांना बसत नाही हे पण वर सोबतची बसते एकमेकांना बसत नाही म्हणजे त्याला हे बसायला बरं ज्याचं त्यालाच बसते बसते बस असू दे ना असू दे. चला आता मग स्वयंपाक पण करायचा आहे पण मग हे म्हटलं चला बॉक्स अनबॉक्सिंग करूया आणि व्यवस्थित लावून घेऊया सगळ्यात खायची त्याला कारण की सगळ्यात हे करायचं किती 4 बॉक्स 4 हे बसले पाहिजे खालचं कशाला काढलं तू वाढले बसते मग तेच वाढले बसले मग हे खाली काय याचे त्याच्यामध्ये या व्यवस्थित बसतं ते म्हणजे घसरायचं काम नाही काय नाही इकडे ये तू माझ्या पाठी मागू खाली कोण दिलं मी बसलो सोड मी करायला थांब सोड खाली बसवायला खाली काय बसवायला उलटे सर एवढा उलटे सर सरळ आहे दोन्ही पण थोडे बसलं नाही सोड हे एक बॉक्स बरोबर बोलले बसलोय आला का अरे झाकणं खुलायला लागली झाकणं 2 मिनिटं थांब ना ते व्यवस्थित हे होते दादा मला चिंता बसत ते फेको बुक ठेवायला 1 नंबर म्हणजे आम्हाला बुका ठेवायला हा ना ठेवा ना गोपाटी मागू हे काय आमचं नाव तुम्ही बुका ठेवायला सगळ्यात वरच सगळ्यात वरच आहे का बघा अलमारी तुम्हाला पाठीमागचा कॅमेरा करून दावते 1 मिनिट हे बघा पूर्ण पॅक केली अलमारी ते बंद कर ते बघा त्याच्यामध्ये सामान वगैरे ठेवू शकतो नंतर पुसून घेऊ आपण आता आणल्या सगळ्याला हे बघा तिसरा खोलबाळा तिसरा आणि चौथा आणि चाकं पण आहे आणि इकडे घुमवता हे बघा एकदम असं 1 नंबर क्वालिटी म्हणतात तर 1च नंबर आहे वरती पण थोडंफार काही सामान ठेवू शकतो आणि इझिली आपण आपल्या घरामध्ये कुठं पण किचनचं सामान पण ठेवू शकतो साईडला हो एक मॅच किचनचं सामान पण ठेवू शकतो आणि असं मस्त सगळ्या कोपऱ्यामध्ये व्यवस्थित बिंगतंय ते हे बघा इथं पण इझिली बसतंय आणि एकदम छान वाटतंय एकदम क्वालिटी छान आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा आणि घरामधलं सामान वगैरे आपण किचनमध्ये पण ठेवू शकतो तुम्हाला जिथं आवडन तिथं ठेवू शकता आणि सामान पण कुठं पण कोणचं पण ठेवू शकता त्याचं काही टेन्शन नाही आहे मुलाचं आता चला त्याच्यामध्ये सामान वगैरे भरून ठेवायला लगेच बुक थोडं एकदा कपड्याने पुसून घेते कारण की थोडं खकाना झालेला आहे त्याच्यामध्ये आणि नंतर मग तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर खरंच हे प्रोडक्ट खूप छान आहे खूपच छान आहे तुम्ही खरेदी करू शकता आणि बजेटमध्ये पण आहे आणि कसं आहे क्वालिटी 1च नंबर आहे त्याला खाली चाकं वगैरे सुरुवातीपासून सांगते मी तुम्हाला की याला चाकं वगैरे काही बघायचीच गरज नाही आहे सगळं व्यवस्थित आहे आणि घ्यायचं असेल तर मला कमेंट करा नक्की तुम्हाला मी लिंक देईन आणि पॅकेज म्हणसान तर खूप भारी आलं होतं एकदम अशा मोठ्या बॉक्समध्ये आलेलं पॅकेज सुरुवातीला व्हिडिओ तुम्ही बघितला असन तर तुम्हाला माहितीच असेल चांगल्या बॉक्समध्ये क्वालिटी पॅकिंग पण चांगली आली होती आणि क्वालिटी याची 1च नंबर आहे मला तर खूप आवडलं तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की घ्या चला आता आपण याच्यामध्ये सामान वगैरे सगळं भरून ठेवूया कारण की माझं सामान राहिलेलं आहे घरामध्ये मुलांचे डेली वेअरचे कपडे वगैरे परत मुलाची बुकं पण ठेवू शकतो परत भरपूर काही सामान ठेवू शकतो तुम्हाला जे आवडेल ते ठेवा चला रे कपडा आणि ते पुसून घेऊ आणि क्वालिटी नंबर 1 मी असं शोधत होते तुम्ही पण भरपूर शोधत असाल 1 मिनिट तुम्ही जर असं भरपूर काही शोधत असाल तर नक्की ट्राय करा आणि मी पण भरपूर दिवसापासून शोधत होते की मला असं बुक वगैरे ठेवण्यासाठी या मुलाला काही ठेवण्यासाठी मला पाहिजे म्हणून तर मला खरंच मी एवढं शोधलं तर मला ही भेटलं बरं का अलमारी हा थांब 1 मिनिट भरपूर शोधली तर तेव्हा मला ही अलमारी भेटली आणि
तर मागच्या वर्षीपासून मी शोधत होते की म्हटलं काहीतरी मुलाच्या बुकासाठी या काही सामान असं अस्तव्यस्त पडलेलं असते घरामध्ये छोटं छोटं त्याच्यासाठी तर काहीतरी घेऊया. तर मी खूप शोधलं तर मला हे भेटलं. पण ऑनलाईनमध्ये भेटते सामान, पण आपल्याला शोधावं लागते तेव्हा भेटते. भरपूर छान छान सामान भेटते, छान छान क्वालिटी आहे. फक्त तुम्ही शोधा. आता तुम्हाला शोधायची गरज नाही, मी शोधलेलं आहे हे बघा. पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा, तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला लिंक देऊन टाकेल. आणि खरंच कितीतरी वेळेस मी बोलले याची क्वालिटी खूप भारी आहे. प्राईस पण एवढं नाही आहे, बरं आहे. प्राईस 1200 रुपयाचंच आहे, जास्त पैसे नव्हते लागले याला. पण आता त्याचे 2 दिवस झाले, त्याचा भाव वाढलाय. 1400 1400 झाले, काय का 1350 झालेत, असंच झालंय. आणि आउट ऑफ स्टॉक आहे सध्या. मी जेव्हा घेतलं ना त्याच्या 2 दिवसांनी आउट ऑफ स्टॉक झालाय. सगळ्यांनी पटापट घेऊन टाकले. तुम्हाला लिंक देते मी, तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये ठेवा लिंक. जेव्हा येईन याच्यामध्ये आउट ऑफ स्टॉक संपन असलं अवेलेबल असलं तर तुम्ही खरेदी करू शकता. आता आमची साफसफाई चालू आहे, तुम्ही पाठीमागं बघतच असाल. साफसफाई झाल्याच्या नंतर लगेच बुक ठेवायची खूपच उत्सुकता आहे. बुक पटकन ठेवायची त्याच्यामध्ये. म्हटलं आता लवकर जर आला असतं थोडेफार दुसरं पण सामान ठेवते, पण आता वेळ नाहीये ना. उद्या सकाळीच तेच काम करणार आहे, सामान वगैरे ठेवायचा. थोडा खकाना वगैरे झालेला आहे. आता 8 दिवस झाले पार्सल पॅकिंग होतं, त्याच्यामुळे मग आता भरपूर दूरहून आलं तर थोडा हे कचरा वगैरे धूळ वगैरे जातो ना, त्याच्यामुळे साफसफाई करणं चालू आहे. आणि एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलंच होतं की माझे बुक सगळे मशीनवरती पडलेले आहे. माझ्या मुलाला नव्हतंच बुक शेल आणि मला घ्यायचं पण होतं, त्याच्यामुळं मी त्याच्या करताना पण घेतलं. छोटं मोठं सामान ठेवण्यासाठी ते पण घेतलंय. त्याला काय बुक ठेवायला काही एकच त्यांचा बॉक्स होऊन जातो, पण बाकीचं पण सामान माझं भरपूर बसतं त्याच्यामध्ये, वरती राहत नाही. आणि परत मी एक घेणार आहे ऑनलाईन. जेव्हा ते घेईन तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि खूप छान क्वालिटी, मी भरपूर वेळेस बोललेली आहे की याच्या क्वालिटीचा एकच नंबर आहे, टेन्शन नाही घ्यायचं का. तर मग घेऊ शकता. चला आता आम्ही बुक वगैरे ठेवूया. त्याच्यामध्ये स्वयंपाक पण करायचा आहे, मला भरपूर वेळ झालेला आहे याच्यामध्ये. पण स्वयंपाक करून घेते. स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग थोडंफार सामान वगैरे त्याच्यामध्ये व्यवस्थित लावते. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला जर आवडलं तर प्लीज एकदा लिंक मला कमेंट करा, तुम्हाला लिंक भेटून जाईल. मी शॉर्ट पण व्हिडिओ याचा बनवणार आहे. तुम्हाला जो तुमच्याबरोबर जो व्हिडिओ येईल माझा त्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करायची आहे, तुम्हाला लिंक भेटून जाईल. आणि खूपच छानच प्रोडक्ट आहे, सस्त्यात मस्त असं बोलतात ना. कधी कधी आपण काय करतो, भरपूर पैसे देतो. पहिलंवालं 800 का 900 रुपयाचं होतं, पण त्या अजिबात क्वालिटी चांगली नव्हती. ते वर्षभर पण मुश्किल गेलं नाही. ते म्हणजे त्याला आहे ना अशा काड्या लावलेल्या होत्या आणि त्या काड्या वाकायच्या बुकानी, मुलाच्या बुकानी वाकायच्या. तर मग ते आम्ही कसं तरी 2 वर्ष घालवलं. म्हटलं आपण नवीन घेऊ. पण मग आता ह्या वेळेस म्हटलं तर नकोच ते. आणि पूर्ण वाकलेल्या काड्या आणि व्यवस्थित नव्हतं, त्याच्यामुळं मग मी खूप शोधलं, म्हणजे शोधत होते तर मला भेटलं. आता तुम्हाला शोधायची गरज नाही आहे, तुम्ही इझिली हे घेऊ शकता, काही टेन्शनची गरजच नाही आहे. तर दुसरं पण एक मी सेव्ह करून ठेवलेलं आहे, ते पण मी घेणार आहे. ते पण मी सामान वगैरे ठेवण्यासाठी, काही म्हणा घरातले पुस्तक, घरामध्ये आपलं भरपूर असतं, मेकअपचं प्रोडक्ट म्हणा, काही म्हणा, प्रोजेक्टचं म्हणा, मुलाचं स्कूलचं म्हणा, जे असतं ते माझ्या मसनीचं म्हणा, मी त्याच्यासाठी एक घेणार आहे. कारण की वरती सामान छान वाटत नाही. आणि मी या घरात राहायला आल्यापासून माझ्याकडे कपाट नाही, मी तिकडेच ठेवून आलेले आहे त्या रूममध्ये. कारण की इथं नाही, इथं मी नवीन घेणार आहे. तर मला एकदम चांगलं घ्यायचं, त्याच्यामुळं मी घेत नाही, कसं तरी ॲडजस्ट केलं आहे. पण त्याच्यासाठी मी हे घेतलंय थोडेफार, म्हणलं डेली वेअरचे. आणि घेतलं बी तर आपण सारखं कपाट खोलत नाही आहे. डेली वेअरचं आपल्याला वेगळंच पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये आपले नवीन घालायचे कपडे असतात, साड्या असतात, मुलांचे असतात, आपल्या घरच्यांचे सगळ्यांचे असतात. तर मग त्याच्यासाठी मग आपले जे डेली आपण यूज करतो कपडे कुठं शोधायचे. आणि ते दुसरा असा गोलवाला पण बॉक्स आहे माझ्याकडे. पण त्याच्यामध्ये काही आपल्याला कसं आहे, आपल्याला जर एक कपडा घ्यायचा तर आपण सगळे खोलून बघतो, तर सगळ्या घड्या आपल्या विस्कून जातात, सगळ्या निघून जातात. त्याच्यामुळे हे अतिउत्तम आहे. आपण घडीवर घडी लावून ठेवली कपड्याची, व्यवस्थित आपल्याला खालचा कपडा खेचता येतो, वरतून हात पकडायचा, खालचा कपडा खेचून घ्यायचा आणि व्यवस्थित आपले सगळे कपडे म्हणा, कोणतं सामान म्हणा, अस्ताव्यस्त व्हायची गरज नाही आहे. आणि छान पण वाटते. पटकन घरात कोणी पाहुणे वगैरे आले, घरामध्ये पसारा वगैरे छान वाटत नाही, त्याच्यासाठी पण मी घेतलेला आहे. आणि कपडे आणि
पुस्तक होते 2-4 जसे स्कूल चालू झाले तसे स्कूल माझ्या मुलाची बुक तिथंच पडलेले. मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आहे, पण आता पण धावते. हे बघा इथं मुलीचे आहे आणि तिथं मशीनवरती मुलाची असे ठेवलेलं आहे. तर त्यासाठी मला खास घ्यायचं होतं. मग कोणी पण आलं तर छान वाटत नाही आहे की पुस्तक इथे ठेवलेली आहे, पण ठेवायला नव्हतंच काही. त्याच्यामुळे म्हटलं 2 दिवस ॲडजस्ट करा. मी शाळा चालू झाली 2 दिवसांना अगोदरच मी बुक केलेलं हे. तर म्हटलं काहीतरी मुलासाठी घेऊया आपण, की नाही याचे मुलाला आपल्या तरी घेणं जरुरीच आहे. तर मग घेतलं. तू साफ हे करू राहिला का? तू सुरायला का? पुस मग नंतर लवकर. तर व्यवस्थित साफ करणं चालू आहे. नक्की कमेंट करायची सर्वांनी. ज्याला आवडेल तेच करा, काही जबरदस्ती नाही आहे. कोणावर कमेंट करा कारण की मी भरपूर व्हिडिओमध्ये बोलले क्वालिटी छान आहे, बजेटमध्ये पण आहे. आता सध्या याचे 200 रुपये भाव वाढला. ज्या वेळेसपासून मी खरेदी केले त्या दिवशीपासून मी 1180 रुपयाचं घेतलेलं आहे हे. तर आता 1335 का 50 असंच काहीतरी झालंय. तर आउट ऑफ स्टॉक आहे, त्याच्यामध्ये स्टॉक संपलाय, आता नाही आहे. जेव्हा येईल तिथं स्टॉक येईल तेव्हा तुम्ही घेऊ शकता. तुमच्याजवळ लिंक ठेवा आणि नक्की खरेदी करा, नक्की परचेस करा तुम्हाला आवडत असेल तर. चला मग तुम्हाला आता शोधायची गरज नाही, मी भरपूर शोधलेलं आहे. तर म्हटलं चला मग आता आम्ही आमचे कपडे वगैरे लावतो. आणि पाहिजे असेल तर प्लीज सर्वांनी लिंक टाईप करायची आहे. लिंक टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला मी लिंक पाठवून देईन, नाहीतर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेन. शोधायची काही गरजच नाही आहे. माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकली, तर तुम्ही लिंक जाऊन टच करायची, तुम्ही पोहोचू शकाल त्याच्या लिंकपर्यंत. काही गरजच नाही आहे, मेसेज करायची पण काही गरज नाही. आणि शॉर्ट व्हिडिओ जर असला ना, मी शॉर्ट व्हिडिओ टाकन. आता लॉंग तर बनवलेला आहे ऑलरेडी पॅकिंगचा. तर शॉर्ट व्हिडिओ जर बनवला मी, तर शॉर्ट व्हिडिओला तुम्ही लिंक टाईप करा, मेसेज करा मला, तर तुम्हाला लिंक भेटून जाईन. आणि लॉंग व्हिडिओवर जर तुम्ही बघत असाल व्हिडिओ माझा, तर ह्या व्हिडिओवरती आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देईन. प्लीज जाऊन चेकआउट करायची आणि नक्की खरेदी करायचं आहे. आणि आपण घरामध्ये कोणती गोष्ट घेतो तर त्यांना मुलाला खूप एक्साइटमेंट असते, कारण की त्यांना काही पण नवीन आलं की तेच घ्यावं वाटतं, तेच बघावं वाटतं. तसं काही चालू आहे. आता आमची पूर्ण साफ करणं चालू आहे, एकदम क्लीन, सगळं काढून सगळं खोलून व्यवस्थित बसून तेच चालू आहे. आता असू द्या, तेच करणं चालू आहे. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडलं तर एक लाईक करा. स्वयंपाक पण करायचा आहे मला. कसा वाटला आजचा व्हिडिओ, आणि एक लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईबर करा. बेल आयकन प्लीज करा, जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझा व्हिडिओ तुम्ही सर्वात पहिले बघसा. नोटिफिकेशनला क्लिक नसेल केलं तर नक्की क्लिक करा. आणि चला आता भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये, ब्लॉग्समध्ये. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून. बाय.